विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चात सहभाग एक अजेंडा असेल आणि त्या अजेंडा दाखवावं सांगावं। आज आपले कुंचवर जण विरोध दर्शवत आहेत, त्याला कोण त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत, इतर कोण कोण सामील आणि कोण येणार नाहीत हेही म्हणजे नुसते तोंड देखले नुसते बोलत असतात। मला असं वाटतं ही आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं, मराठी माणसाच्या दृष्टिकोनातनं ही खूप महत्वाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये त्यांची देखील भूमिका स्पष्ट आहे की या मुद्द्याला त्यांचा विरोध आहे। सर्व पक्षीयांना सर्व मराठीजनांना आव्हान करण्याचं स्वाभाविक त्यांचा एक गोष्ट आहे। तुम्ही त्याबद्दल काय सांगा, त्यांनाही आव्हान कराल का? कारण एकत्र महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना, त्यांच्याशी बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार, आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार। तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं, ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या, कुठच्याही पेक्षा महाराष्ट्र, हे तुम्हाला वाक्य तुम्हाला 6 तारखेला कळेल। मला असं वाटतं आम्ही बोलू, रविवार एवढ्यासाठी आहे सगळ्यांना येणं सोपं जातं आणि सरकारला महाराष्ट्राची ताकदही दिसायला सोपी जाते। ही सहज काय 6 तारीख अशीच काही गंमत म्हणून निवडली नाहीये। रविवार आहे, शाळा बंद असतात, विद्यार्थ्यांना यायला शक्य होतं, पालकांना यायला शक्य होतं, इतर सगळ्यांनाच येणं शक्य होतं आणि म्हणून तो रविवार निवडलेला आहे। मला असं वाटतं आपण तेच बोलतोय। आझाद मैदान माध्यमातून मराठी या विषयावरती बोलत असतात, कळलं का? पण ऐन मोक्याच्या वेळेला येत नाहीत अशी लोक मला बघायची आहेत ना। कलावंतांचा मुद्दा आहे म्हणून माध्यमातून, सोशल माध्यमातून किंवा जनमानसामध्ये कलाकार व्यक्त होतात, काही साहित्यिक व्यक्त होतात, ज्या पद्धतीने महाराष्ट्र या सगळ्या मुद्द्यावरती कलाकार साहित्यिक व्यक्त व्हायला होतील, मला माझं बोलणं झाल्यावरती होतील। विठ्ठलाला साकडं घालू, सरकारला सुबुद्धी देऊ। त्याच्यावरती मी त्यांना सांगितलं की त्याच्यामध्ये स्विमिंग पण येतं, त्याच्यामध्ये सायकलिंग पण येतं, पण गोष्ट तुम्ही कुठची गोष्ट आणायचा प्रयत्न करा, आमचा पाठिंबा असेल। जर त्या वयामध्ये मुलं जर समजा स्विमिंग शिकली किंवा इतर ऍक्टिव्हिटीज जर समजा ते शिकले तर बंधन का आणताय? ह्याच्या मागे लॉजिक काय आहे? समजा पहिलीच्या मुलांना जर समजा तुम्ही सामूहिकरित्या जर समजा स्विमिंग शिकवलं तर चांगली गोष्ट आहे ना। तुमच्या काय ते रेटिंग प्रमाणे तुम्हाला काय करायचंय, म्हणजे आता जे गोष्ट सांगताय ती त्यांच्या GR मध्ये आहे का? त्याच्यामध्ये फक्त भाषा आहे। भेटलो ना आता इथे, ते पण त्यांना सांगितलं, ते पण त्यांना मी सांगितलं।
आता सांगतायत ते की 10,000 शिक्षक आम्ही भरती करणार आहोत. आता जवळपास 90,000 अनेक गोष्टी आहेत, शिक्षणामधल्या अनेक गोष्टी आहेत. ह्या सगळ्या सोडून आपण भाषेवरती काय येतोय? होतोय की काय असा संशय यावा अशी परिस्थिती आहे. हे सगळं महाराष्ट्रातच का घडू शकतं? पीटी मध्ये भरती आहे, इंटानी पोर्टला चालू आहेत. तर काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये मला समजलं नाही. म्हणजे तुम्ही भाषेवरती सगळ्या गोष्टी आणताय, तुम्ही इकडच्या ज्या काही आस्थापना आहेत त्याच्यामध्ये तुम्ही त्या सगळ्या गोष्टी प्रयत्न करता, जमिनी जातायत, आमच्या भाषा घालवण्याचा प्रयत्न करताय. काय कळलं का? खास करून हिंदी सक्तीला ते कोण? नाही ते कोण? कसल्या अपॉर्च्युनिटी? असं काय हिंदीमध्ये ठेला टाकायचंय? म्हणजे काय करायचंय? काय डायरेक्ट आता 1ली ते 5वी हिंदी घेतलं की लगेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आम्हाला काम मिळणार आहे? काय आहे तुमचं? काय वाकडं झालं? पाचवी नंतर हिंदी आणि संस्कृत हे ऑप्शनल भाषा होत्या ना. याच्यात आजपर्यंत सगळ्या शिक्षण पद्धती सगळेच जण त्याच्यातच तयार झाले ना. मग अनेक लोक डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, शिक्षक झाले, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. महाराष्ट्र मोठा आहे, पहिल्यापासून मोठा आहे, याच शिक्षण पद्धतीमध्ये मोठा आहे ना हो. मग असा काय साक्षात्कार झाला बाकीच्यांना की ज्याच्यातनं तुम्ही महाराष्ट्रावरती ही गोष्ट आणताय? पाचवी नंतर हिंदी घेऊन, मला असं वाटतं हिंदी घेऊन म्हणण्यापेक्षा हिंदी ऑप्शनल असताना हिंदी संस्कृतमध्ये शिकून दादा भुसे झाले का शिक्षण मंत्री? मग काय क्रेडिट रेटिंग मध्ये दादा भुसे स्विमिंग येतं का म्हणून? ठीक आहे. नांदेड, वाशिम, हिंगोली अनेक ठिकाणी लोकशाही मराठीने सर्वे केला आहे, रियालिटी चेक केलेला आहे. अनेक शाळांची दुर्दशा झालेली आहे. अनेक ठिकाणी शाळांची शिक्षक नाहीये. गप्पा का बसलो होतो? तुला काय वाटलं आपण गप्पा मारत बसलोय आता? झालं माझं संपलं. तर हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही आक्रमक पाहायला मिळतात. 6 जुलैला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मोर्चाचं आयोजन राज ठाकरे यांनी केलेलं आहे. JNPTमध्ये तर दादा भुसेंनी सांगितलं 10,000 शिक्षकांची भरती करणार. मात्र पगार द्यायला पैसे आहेत कुठे असा सवाल देखील राज ठाकरेंनी विचारला. दरम्यान 6 जुलैला जो मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे, मोर्चामध्ये एकही झेंडा नसेल, फक्त मराठीचा अजेंडा असेल असं देखील राज ठाकरे